श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 36वा। हा अध्याय वाचल्याने सर्प विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल। श्री गुरुदेव दत्त अवधूत। यमधर्माकडून रेवण कैलासावर गेला। तेथे भगवान शंकराच्या भेटीला जाण्यासाठी शिवगणांनी अडविले। त्यासाठी त्याला शिवगण, अष्टभैरव व स्वतः भगवान शंकराबरोबर युद्ध करावे लागले। रेवणाने वाताकर्षण मंत्र म्हणून शंकराच्या अंगावर फेकताच ते नंदीसह मूर्छित पडले। हे पाहून गंधर्वांनी भगवान विष्णूला हे वृत्त तातडीने जाऊन सांगितले। भगवान विष्णू त्वरेने आले। त्यांनी रेवणनाथाला कशासाठी हा विध्वंस आरंभला म्हणून विचारले। रेवण म्हणाला, सरस्वती ब्राह्मणाच्या 7ही पुत्राचे प्राण शंकराने हरण केले आहे। त्यामुळे तो ब्राह्मण व त्याची पत्नी दुःखी झाली आहेत। मी ती 7ही मुले परत घेऊन जाणार व संजीवनी मंत्राने जिवंत करणार। विष्णू म्हणाले, रेवणनाथा, ते 7ही ब्राह्मण पुत्र माझ्याकडे आहेत। मी त्यांचे जीवात्मे तुला देतो, परंतु त्यांचे देह तुला तयार करावे लागतील। रेवणनाथांनी ते मान्य केले। मग त्याने विष्णूच्या आज्ञेनुसार सर्व अस्त्रे आवरून घेतली। शंकर, नंदी, भैरव, असंख्य शिवगण सर्वजण मूळ स्थितीला आले। 7ही प्राण विष्णूने रेवणनाथाला प्रदान केले। रेवणनाथ या अस्त्राच्या साह्याने विटे या गावी ब्राह्मणाच्या घरी आला। ब्राह्मणाने रेवणनाथाच्या वचनावर विश्वास ठेवून आपल्या 7व्या मुलाचा देह रक्षण करून ठेवला होता। रेवणनाथाने ब्राह्मणाला सांगितले, हा 7व्या मुलाचा देह अचेतन आहे। याला कुटून मेणाप्रमाणे गोळा कर। त्याप्रमाणे ब्राह्मणाने केले। रेवणनाथाने त्या गोळ्याचे 7 भाग तयार करून 7 पुतळे तयार केले व त्यांच्यावर संजीवनी मंत्राचा प्रयोग करून ब्राह्मणाची 7 बाळे जिवंत केली। हा चमत्कार पाहून ब्राह्मण व त्याची पत्नी आनंदित झाली। त्या 7ही बाळाचे 12व्या दिवशी बारसे करून सारंगीनाथ, निजानंद, दीनानाथ, नवनाथ, यदुनाथ, निरंजनाथ, गहिनीनाथ अशी नावे रेवणनाथाने ठेवली। ते रेवणनाथाचे पुढे शिष्य झाले। विटे गावी रेवणनाथाचे स्थान अद्याप आहे। ही कथा श्रवण केल्याने संतती दीर्घायुषी होईल, असे गोरक्षनाथांचे वचन आहे। पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले। ते सर्पिणीच्या मस्तकावर पडले। पक्ष असावे अशा आशेने तिने ते गिळले। अस्तिक मुनींना ही गोष्ट समजली। त्यांनी सर्पिणीला बोलवून सांगितले की ब्रह्मतेजाच्या आधाराने तुझ्या पोटी अविहोत्र नारायण जन्म घेणार आहेत। जनमेजयाने केलेल्या सर्पसत्रातून तिला वाचविण्यासाठी वडाच्या डोलीत राहण्याचा सल्ला दिला व वज्रप्रयोग करून तिचे संरक्षण केले। 9 महिने पूर्ण होताच सर्पिणीने एक तेजस्वी अंडे घातले व ती वडाच्या डोलीतून निघून गेली। कालांतराने अविहोत्र नारायणाने त्या अंड्यात प्रवेश केला। मुलाच्या शरीराच्या वाढीमुळे ते अंडे फुटले। त्यातून एक बालक बाहेर आले व ते मोठ्याने रडू लागले। त्यावेळी वडाच्या झाडाची पाने गोळा करून पत्रावळी तयार करण्यासाठी कोशधर्म नावाचा गरीब ब्राह्मण तेथे आला। मुलाचे रडणे ऐकून तो त्या वृक्षाजवळ गेला। त्याच वेळी आकाशवाणी झाली की या मुलाचे संगोपन कर, तुझे कल्याण होईल। त्याने ते बालक घरी आणून सुरा नावाच्या पत्नीजवळ दिले। वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेवले। 7व्या वर्षी मुंज केली। हा मुलगा काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ
आपल्या वयाची मुले जमवून विविध खेळ खेळत असे. लुटीपुटीच्या मेजवान्या घालीत असे. निरनिराळ्या पदार्थांची नावे घेऊन मुलांच्या पंक्ती बसवून आग्रहाने जेवायला वाढीत असे. एकदा दत्तात्रेयांनी लहान मुलांचे रूप घेतले व त्याच्यात जाऊन म्हणले की मी अतिथी आहे, मला भोजन द्या. इतर मुलांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु नागनाथाने त्या अतिथीला सन्मानाने बसविले व त्याची पूजा केली. त्याचा विनम्र भाव अगत्य पाहून दत्तात्रेयांनी ओळखले की हा अविहोत्र नारायण आहे. त्यांनी त्याला एक सिद्धी दिली. तुला जो पदार्थ हवा असेल तो इच्छेने निर्माण होईल. खोटे खोटे भोजन देण्याऐवजी तू आपल्या इच्छेने खरोखर भोजने देशील असे सांगितले. तू स्वतः सिद्धीचे अन्न खाऊ नको अशी सूचना केली. नागनाथ आता रोज मुलांना खरे खरे भोजन देई. मुले घरी जेवेनात हे पाहून आई वडिलांनी चौकशी केली तेव्हा त्यांना खरा प्रकार कळला. हे वृत्त नागनाथाचा पिता कोशधर्मालाही कळला. सर्वांनी प्रत्यक्ष बघून खात्री करून घेतली. कोशधर्माने नागनाथाला याबद्दल विचारले तेव्हा नागनाथाने आपल्या लुटीपुटीच्या खेळात एक दिवस एक मुलगा अतिथी म्हणून आला. इतर मुलांनी त्याला हकलण्याचा प्रयत्न केला. मी मात्र त्याचा आदर सत्कार करून खोटे खोटे जेवायला वाढले. त्याने मला जाताना ही सिद्धी दिली. काशधर्माने ते दत्तात्रेय होत असे सांगितले. दत्त भेटीची ओढ वाटून नागनाथाने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. कोल्हापूर या पुण्यक्षेत्री दत्तगुरु गुप्तपणे भिक्षा मागून निघून जातात. हे कळल्यावर कोल्हापुरात गाव भोजन घालण्याचा निर्णय नागनाथाने घेतला. गावामध्ये एक सुद्धा घरात अन्न शिजवले जाणार नाही असे निमंत्रण दिले तर भिक्षेसाठी दत्तगुरूंना भोजनाच्या ठिकाणी यावे लागेल. मग त्यांची आपली भेट होईल. मग नागनाथाने देवीच्या पुजाऱ्याला धान्याच्या सोन्याच्या राशी सिद्धीच्या साह्याने निर्माण करून दाखविल्या. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 37. हा अध्याय वाचल्याने दोषशीलपणा नष्ट होऊन विद्या प्राप्त होईल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. वटसिद्ध नागनाथाने पुजाऱ्याकडून कोल्हापुरातील राजापासून गरीबापर्यंत, ब्राह्मणापासून अत्तेजापर्यंत सहकुटुंब पाहुण्यासह दोन्ही वेळेला जेवणासाठी भोजन स्थानी यावे असे आग्रहाचे निमंत्रण दिले. तसे दौंडी देऊन जाहीर केले. आता नागनाथाच्या प्रेमपूर्वक आमंत्रणामुळे गावात कोणी स्वयंपाकासाठी चूल पेटवीत नसत. अन्न घरी नेण्यास परवानगी होती. त्याचप्रमाणे कोरडे शिजवलेले अन्न लोक घरी घेऊन जात. आपण त्याला काशी क्षेत्री अन्नसिद्धी दिली. तोच वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरात येऊन आपल्या भेटीच्या उद्देशाने अन्नदान करतो आहे हे दत्तगुरूंनी ओळखले व एके दिवशी कोरडी भिक्षा घेऊन ते निघून गेले. महिना झाला तरी दत्त स्वामींचे दर्शन झाले नाही म्हणून नागनाथाने गावातील लोकांकडे कोणी भिक्षेकरी येतो का म्हणून चौकशी केली. एक भिक्षेकरी सिद्धीचे अन्न आहे म्हणून अन्नाची भिक्षा न घेता कोरडी भिक्षा घेऊन जातो असे त्याला समजले. त्याने गावातील लोकांना सांगितले की मी तुम्हाला धान्य देतो. भिक्षेकरी आला की त्यातले धान्य भिक्षा म्हणून घाला, परंतु त्याला सांगा की हे धान्य वटसिद्ध नवनाथांनी दिलेल्या धान्यातील आहे. हे ऐकून त्याने भिक्षा घेतली नाही तर मला येऊन सांगा. नेहमीप्रमाणे एक भिक्षेकरी आला. त्या घरातील गृहस्थाने भिक्षा वाढण्यासाठी आणली. तो म्हणाला, महाराज, ही भिक्षा घालतोय ती नागनाथांच्या कृपेमुळे शक्य झाली बर का. हे ऐकताच भिक्षेकरी 2 पावले मागे सरकला. त्याने ती भिक्षा घेण्यास नकार दिला.
ही घटना प्रत्यक्षदर्शिनी नागनाथाला जाऊन सांगितली. नागनाथ तात्काळ धावत आला. पुढे होऊन त्याने भिक्षावेशधारी दत्तगुरूंच्या चरणी मिठी घातली. दत्त भेटीने तो गहिवरला. म्हणाला, आपली भेट न झाल्याने मी अनाथ होऊन तळमळतो आहे. आता जास्त अंत न पाहता माझ्यावर कृपा करावी. त्याच्या भक्तीची तीव्रता लक्षात आल्यावर दत्तात्रेयांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले. एकांतात नेऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्र सांगितला. नागनाथाला दत्तकृपेने तात्काळ आत्मज्ञान झाले. दत्तात्रेयांनी आपले मूळ रूप प्रकट केले. नागनाथाला ते पाहून अत्यानंद झाला. तो वारंवार गुरुचरणी लागला. सर्वत्र त्याला ब्रह्मरूप दिसू लागले. दत्तात्रेयांनी ध्यान मंत्राची योजना केली व एका क्षणात ते कोल्हापूर सोडून काशी क्षेत्री नागनाथासह आले. तेथून ते बद्रिकाश्रमात गेले. तेथे दत्तगुरूंनी नागनाथाला भगवान शंकराचे दर्शन घडविले. भगवान शंकराला नागनाथ हा अविहोत्र नारायणाचा अवतार असल्याचे सांगून दत्तात्रेयांनी नागनाथाला सर्व विद्यामध्ये अस्त्रामध्ये प्रवीण करण्याची शंकराला विनंती केली. त्याने त्याला सर्व विद्यामध्ये प्रवीण केले. 12 वर्षे तपश्चर्या करून घेतली. नाथपंथाचा वेश व सिद्धी दिल्या. सर्व देवतांना संतुष्ट करून नागनाथाने त्यांच्याकडून वरदाने प्राप्त करून घेतली. दत्तांनी नागनाथाला तीर्थयात्रा करण्यासाठी पाठविले. दत्तात्रेय गिरनार पर्वतावर गेले. नागनाथ फिरत फिरत बाले घाटात आला. तेथून तो लोकाग्रस्त वडवाद या गावी राहू लागला. त्याचा प्रभाव वाढू लागला. त्याची कीर्ती ऐकून मच्छिंद्रनाथ त्याला भेटायला आला. नागनाथाने त्याचे स्वागत केले. काही दिवस ते दोघे एकत्र प्रेमाने राहिले. नागनाथ दारावर शिष्यांना पहारेकरी म्हणून नेमत असे. हे पाहून मच्छिंद्रनाथाने त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, वेळी अवेळी लोक आपल्या समस्या घेऊन येतात आणि मला त्रास देतात. हे ऐकून मच्छिंद्रनाथाने आपला जन्मच परोपकारासाठी आहे. त्यासाठीच आपण अवतार घेऊन दिनोद्धार करणार आहोत. सर्वांना तुझ्याकडे येता आले पाहिजे यासाठी मुक्त द्वार ठेव. नागनाथाला ते पटले. त्याने ते मान्य केले. मच्छिंद्र तीर्थयात्रेसाठी निघून गेला. नागनाथाने सर्वांना भेटी देऊन अनेकांची दुःखे दूर केली. पुढे त्याने समाधी घेतली. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 38. हा अध्याय वाचल्याने नवज्वर, हिवताप व इतर तापे नाहीशी होतील. श्री गुरुदेव दत्तवधूत. शिव पार्वतीच्या विवाहसमयी सर्व देव, दानव, गंधर्व, विष्णू, ब्रह्मदेव विवाह मंडपात उपस्थित राहिले. वधू वेशातील अप्रतिम अनुपम लावण्यवती पार्वतीला पाहून ब्रह्मदेवाला काम निर्माण झाला. त्याचे तेथेच वीर्यपतन झाले. झालेल्या प्रकाराने लज्जित झालेल्या ब्रह्मदेवाने कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ते वीर्य पायाने रगडून नाहीसे करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या पसरलेल्या वीर्यापासून 60,000 बालकिल्ले ऋषी निर्माण झाले. बाजूला गेलेला एक वीर्यभाग तसाच राहिला. लग्नविधी उरकल्यानंतर लज्जा होमाचे भस्म व मंडपातील केर यांच्यासह ते रेत पाण्याबरोबर वाहत जाऊन एका गवताच्या बेटाला अडकून पडले, ज्यामध्ये पिंपलायन नारायणाने संचार केला. 9 महिन्याने त्याबरोबर एक लहान मूल निर्माण झाले. ते रडू लागले. एकदा सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असता मुलाच्या रडण्याने सावध होऊन पाहत होता. लहान मुलांच्या अंगावर देव पुष्पवृष्टी करीत होते, परंतु हा भुताटकीचा प्रकार असावा
अशा तर्काने भयाने सत्यश्रवा पळू लागताच देवांच्या सांगण्यावरून नारद ब्राह्मण रूपात तेथे प्रकट झाले. त्यांनी सत्यश्रवाची शंका निरसन करून ते मूल त्याच्या स्वाधीन करून चरपटी नाव ठेवण्यास सांगितले. अशा तऱ्हेने सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी प्रेमाने काळजीने चरपटीचे लालन पालन केले. 7व्या वर्षी मुंज केली. नारदाला चरपटीबद्दल विशेष बंधू प्रेम होते, कारण तोही नारदाप्रमाणे ब्रह्मदेवाचा पुत्र होता. नारदाने चरपटाला पाहिले व तो बद्रिकाश्रमात गेला. तेथे शंकर, दत्तात्रय, मच्छिंद्रनाथ यांची भेट घेऊन चरपटीची कथा सांगितली. ते ऐकून शंकराने दत्तात्रयाला सांगितले की तुमची नवनारायणांना नाथ करण्याची इच्छा आहे, म्हणून चरपटीला दीक्षा देऊन नाथपंथात आणावे. यावर दत्तात्रय म्हणाले, महादेवा, पश्चाताप झाल्याशिवाय योगविद्या निवृत्ती यांचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही. यावर चरपटीला पश्चाताप होईल अशी व्यवस्था करायची असा निर्धार करून नारद चरपटीच्या वयाच्याच मुलांचे रूप घेऊन सत्यश्रवाच्या घरी आला व आपण कुलंब नावाचे ब्राह्मणपुत्र असून सत्यश्रवाकडे विद्याभ्यास शिकण्यासाठी आलो असे सांगून प्रवेश मिळवला. काही दिवसांनी एका यजमानाने सत्यश्रवाला धार्मिक कार्यासाठी बोलवले. सत्यश्रवाने चरपटी व कुलंब यांना पाठविले. चरपटीने यथासांग कार्य केले, परंतु यजमान गरीब असल्याने त्याने कार्याच्या मानाने उचित दक्षिणा न देता थोडीच दिली. ते पाहून चरपटी संतापला. यजमानाला वाकडे बोलू लागला. शब्दाने शब्द वाढत गेला. कुलंब घाईघाईने घरी आला व त्याने सत्यश्रवाला चरपटी दक्षिणेकडे यजमानाबरोबर भांडण करतो असे सांगितले. सत्यश्रवा घाईने यजमानाच्या घरी गेला. तेथे अद्याप भांडण चालू होतेच. सत्यश्रवाने चरपटीच्या गालावर जोरात फटका दिला. सर्वांसमक्ष झालेला अपमान सहन न होऊन चरपटी घरी न जाता गावाबाहेर देवीच्या देवळात रडत बसला. नारदाने ब्राह्मण वेश धारण करून देवीच्या देवळात प्रवेश केला व रडणाऱ्या चरपटीला प्रेमाने जवळ घेऊन कारण विचारले. चरपटीने सर्व वृत्तांत सांगितला. ब्राह्मण वेशधारी नारदाने सत्यश्रवाच्या कठोरपणाचा तिरस्कार करून चरपटीला पुन्हा घरी न जाण्याचा सल्ला दिला. चरपटीने ब्राह्मणाला विनंती केली की कुलंब नावाचा माझा मित्र घरी आहे, त्याला घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे दुसऱ्या देशात जाऊन विद्याभ्यास करून राहू. नारदाला पाहिजे तसेच घडले. मंदिराबाहेर जाऊन ब्राह्मण वेश टाकून कुलंब होऊन तो आला. आता दोघांनी देवी भगवतीला साष्टांग नमस्कार केला व ते तीर्थयात्रा करीत बद्रिकाश्रमात गेले. तेथे बद्री केदारास नमस्कार केला. त्या क्षणी दत्तात्रय, मच्छिंद्रनाथ प्रकट झाले. कुलंबाने स्वस्वरूप उघडे केले व आपल्या कार्याचा हेतू स्पष्ट केला. चरपटीला हे ऐकून आनंद झाला. नारदाने दत्तात्रय, मच्छिंद्रनाथांचा चरपटीला परिचय करून दिला. दत्तात्रयांना विनंती करीत नारद म्हणाला, चरपटीला अनुताप झाला आहे, यावर आपण कृपा करावी. आपल्या संकल्पाप्रमाणे नवनाथाची संख्या चरपटीमुळे पूर्ण होणार आहे. चरपटीने सर्वांना साष्टांग नमस्कार केला व दत्तात्रयांना विनंती केली की माझ्यावर कृपा करून मला ब्रह्मज्ञानी करावे. दत्तात्रयांनी चरपटीच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्या क्षणी ब्रह्म साक्षात्कार झाला. चरपटीला अवधूत, नारद, मच्छिंद्र तेजोमय दिसू लागले. त्यांच्या मागे कैलासनाथही प्रकट झाले. त्यांनी चरपटीला प्रेमभराने जवळ घेतले.
व दत्तात्रेयांना सांगितले, याला सर्व विद्या प्रदान करा. मग दत्तात्रेयांनी चरपटीला 64 विद्या, 64 कला, वेद, शास्त्रे, पुराणे, योग, कर्म, सर्व विद्या व सिद्धी दिल्या. भगवान शंकर व दत्तात्रेय यांच्या आज्ञेप्रमाणे चरपटी तीर्थयात्रा करू लागला. त्याने आपले असंख्य शिष्य तयार केले. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा.